बचाओ, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ, कृती समिति सोलापुर, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ, 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 बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, पेपरवर मतदान झालंच पाहिजे, शिक्का मारून घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, घेतलाच पाहिजे, शिक्का मार. आपली जुनी म्हण आहे, बॅलेट पेपरवर शिक्का मार. दिसलं चिन्ह की मार शिक्का. पक्षाचा प्रचार करा ना, दिसलं चिन्ह की मार शिक्का असं पाहिजे, असं म्हणा ना. दिसलं चिन्ह की मार शिक्का, दिसलं चिन्ह मार शिक्का, दिसलं चिन्ह मार शिक्का, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ, ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ. बचाव कृती समितीच्या वतीने आज पूनमपेठ इथं एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं की देशभरात ज्या ईव्हीएम मशीनवर संशय निर्माण झालेला आहे आणि संविधानिक पैलूने बघितलं तर या ईव्हीएम मशीनचा कुठेही उल्लेख करण्यात आलेले नाही. या देशामध्ये आत्तापर्यंत वेगवेगळे आंदोलन झालेत पण सरकार याची दखल घ्यायला तयार नाही. याकरता लोक आंदोलन म्हणून या पूर्ण भारतात लोक आंदोलन उभा करण्याची ताकद लोकांमध्ये आहे. यासाठी लोक आंदोलन उभा करण्याची तयारी सोलापुरामध्ये चालू केलेली आहे. ही आंदोलन गेले 10 वर्षापासून महानगरपालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीचे मतदान न झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक संशय निर्माण झाला होता की फक्त लोकसभा व विधानसभालाच असे काही घटना घडतात, पण या महानगरपालिकामध्ये घडल्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे. यामुळे सोलापूर शहरामध्ये आत्तापासून 3 वर्ष इलेक्शन पुढं आहेत. आत्तापासून आम्ही सुरुवात केलेली आहे की येणाऱ्या इलेक्शनला बॅलेट पेपरचा वापर व्हावं आणि ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावं. बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये याचा अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. तशीच सुरुवात महाराष्ट्रामध्ये व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे, नागरिकांची इच्छा आहे. आज कशा प्रकारे ना याच ईव्हीएम सोबत लढून अनेक पक्षांनी आपली सत्ता गाजवली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचाही सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. त्या टायमाला तुम्ही ईव्हीएम संदर्भात आवाज का नाही उचलला? आमचा कुणाच्या पक्षाचा काही संबंध नाही. आमचा संबंध आहे एखादा निवडणूक अधिकारीकडे काय या लोकांमध्ये नाराजगी आहे. याबद्दल वारंवार ईव्हीएम मशीन खराब होतात, काही यंत्रणा बिघडतात, काही लोकांना बरेच आंदोलन, काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली ईव्हीएम मशीनची, काही ठिकाणी जाळण्यात आलं आहे. यामुळे लोकांचा विश्वास होत नाही. त्यामुळे ते ईव्हीएम मशीन हटवून मतदान प्रक्रिया चालू करावी याच्यावर. आता महापालिकेच्या इलेक्शनमध्ये तर व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी पसरलेली आहे. साहेब, आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहात, वरिष्ठांशी काय पत्रव्यवहार झालेले आहेत? सत्ताधारी विरोधी पक्ष काही संबंध नाही. हे सर्वसामान्य लोकांचे आंदोलन आहे. या सत्ता आणि विरोधी पक्षाचा काही संबंध नाही. हे जे आंदोलन आहे निवडणूक अधिकारीच्या विरोधात आहे. सत्ताच्या विरोधात नाही आहे, न सत्ताधारीच्या विरोधात आहे, न कुणाच्या विरोधात आहे. हे जे नागरिकांचे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करत आहे. बघा सह्याद्री न्यूज नेटवर्क.